मग हल्ली फॉलोअर्स बघून कास्टिंग होतं खूपदा. तर हे तर मला म्हणजे विशेषच वाटतं. मग 1 मिलियन आणि बिलियन मध्ये असलेले फॉलोअर्स तिकीट काढून फिल्मला का नाही येत? मी आता काहीच करत नाहीये तर मी ऍक्टिंग करून बघूयात. मला हे फार गंभीर, धोकादायक आणि मला ह्याचा राग येतो. नाहीतर आपण बघितलं की 600 कोटीच्या फिल्मचं काही होत नाही, पण जिथे अगदी छोट्या बजेटमध्ये केलेल्या उत्तम फिल्म्स पण लोकांनी डोक्यावर उचलून धरलेल्या आहेत. आणि एक दिवस अचानक जी ऍक्शन घेण्यात आली त्यांनी अख्ख्या जगाचे डोळे उघडले की आता तो तो भारत राहिलेला नाही जो काहीही सहन करायचा. त्याच्यात त्यांनी सावरकरांनी नंतर हे लिहिलं होतं की जेव्हा रस्त्यातनं आपल्या देशातल्या तरुणी खाडखाड बूट वाजवत चालतील तेव्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही. ते आता आपल्याला होताना दिसतंय. त्यांचे जेव्हा मराठी बघितले जसं की प्राजक्ताचं मराठी, त्याला मला 2 जन्म लागतील मराठी तेवढं शिकायला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मराठीत विविध जॉनर्स, विविध कॉन्टेंट जे आहे चित्रपटांमध्ये बघायला मिळतं. पण नुकताच एक ट्रेलर बघितला, गाणं बघितलं, त्याच्यानंतर उत्सुकता वाढली आहे. म्हणजे वाघाचे पंजे या चित्रपटाबद्दल मी बोलतेय आणि या चित्रपटाची टीम आहे, त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. सौरभ, प्राजक्ता, तमन्ना, स्वरूप, तुमचंही स्वागत. चित्रपटाचं टीजर आणि याने सगळी उत्सुकता का वाढली आहे? कारण सौरभ तू एका वेगळ्या अंदाजात, प्राजक्ता तू एका वेगळ्या अंदाजात, तमन्ना फार एक सरप्राइझिंग एलिमेंट वाटतंय आम्हाला ज्या पद्धतीनं गाणं आणि ते ग्लॅमरस बघतोय. तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. काय राहिलंय या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव? अनुभव खूप मस्त होता. म्हणजे सौरभ आता एक काल पहिली सुरुवात अशी झाली की फिल्मची माझ्या आधी ह्याला दुसरा डिरेक्टर होते. 1-2-3 डिरेक्टर बरोबर बोलणं झालं होतं. फिल्म सुरू व्हायच्या आधी त्यांचं चालू स्क्रिप्टिंगवर काम चालू होतं. मग मी त्यांचा काहीतरी इश्यू झाल्यामुळं मी इन झालो आणि मग मी स्क्रिप्टिंगवर परत काम केलं. तमन्ना मॅमने माझ्यावर विश्वास ठेवला. तमन्ना मॅम प्रोड्युसर आहेत ह्या फिल्मच्या. त्यांनी विश्वास ठेवला, मला काम दिलं ॲज अ डिरेक्टर आणि त्याला न्याय दिला आहे. तुम्ही बघितलंच आत्ता टीजर आणि गाण्यांमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. तर अनुभव खूप मस्त होता. सगळ्यांनी मस्त काम केलं म्हणजे आता सगळे सेलिब्रिटीज आहेत, कामाचं काहीच नाही. आणि तमन्ना मॅम पण ह्याच्या आधी त्यांनी साऊथमध्ये काम केलेले आहेत आणि आधी अल्बम सॉंग्स वगैरे केलेले आहेत. ते पण एक्सपिरियन्स आहे. त्यांचं पण काम खूप सुंदर झालं आहे आणि फिल्म नक्की प्रेक्षकांना आवडेल असं मला वाटतंय. आता हे सगळं प्रेक्षकांवर आहे. सौरभ तुझ्याकडे ये. तू काही ना काही नाटक ही एकीकडे करत असतो, चित्रपट हे सगळं करत असताना अशा पद्धतीचा चित्रपट करत असताना काय थॉट असतो तुझा या चित्रपटाचा, अशा पद्धतीच्या चित्रपटाचा भाग होणं? कॉमेडी जॉनर आहे, त्याच्यात एक वेगळा ट्विस्ट वगैरे बघायला मिळतो. मला एक तर सगळे एक्सप्लोर करायला आवडतात गोष्टी, त्यामुळे मी असं कधी नसतं की टिपिकल एका धाटणीच्या भूमिका कराव्यात किंवा एका ह्याच्यात अडकावं असं मला कधीच वाटत नाही. त्यामुळे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, अगदी एरेटिक, सायको सगळं करतो मी. मला सगळं करायला आवडतं आणि त्यामुळे आणि कॉमेडी हा जॉनर तसा मी फार केलेला नाहीये. त्यातल्या त्यात मी सर्वलाईन व्यस्त आहेत नंतर मला वाटतं कॉमेडी झोनकडे जाणारी पहिलीच फिल्म असेल. त्यामुळे ती जेव्हा मला स्वरूपचा फोन आला की अशी अशी फिल्म आहे, तरीही त्याला जरी पूर्ण विनोदी पद्धतीने त्याची स्टोरी बांधलेली असली तरी त्याला एक सिरियस सोशल मेसेज पण त्यात आहे जो त्यात नंतर रिव्हील होतो. त्यामुळे अशा पद्धतीची फिल्म करशील का, तुला आवडेल का करायला? तेव्हा मला खरंच आवडलं. आणि त्यातला एक मला अजून एक चांगली गोष्ट काय वाटली की यातल्या प्रत्येक भूमिका, प्रत्येक कॅरेक्टर ना कम्प्लिटली एका वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये म्हणजे कोणी भोळसट आहे, कोणी तिरसट आहे, कोणी रागीट आहे, अशी मंडळी असताना मी जे कॅरेक्टर करतो डॉक्टर ऋषीचं, तो एकमेव त्या सगळ्या मंडळींमधला, विदरट कंपनीमधला एकमेव बॅलन्स माणूस आहे की जो त्यातल्या त्यात सेनली विचार करू शकतो. अशी ती लोक सगळी आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ते आपण म्हणतो ना की एक ती डिश छान झाली आहे, त्याच्या आता टेस्टला तयार आहे ती आणि आता लोक कळेल आता लोकांना. रोमॅन्स वगैरे करताना मी खूप दिवसांनी बघितलं. त्यामुळे ते असं आणि ती कशा पद्धतीने गाडी शूट करणारे वगैरे मला माहित नव्हतं, पण मला स्वरूपने सांगितलं होतं की अशी अशी 2-3 सॉंग्स आहेत. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यातली गाणी ना फारच म्हणजे खऱ्या अर्थाने श्रवणीय आहेत. कंपोज अप्रतिम केलेली आहेत, त्याचे शब्द छान आहेत. म्हणजे असं फार रेअरली होतं की एक गाणं तुम्ही लूपवर गाडीत ऐकता
ते ह्या गाण्यांच्या बाबतीत होतं, निश्चित होतं. आणि खूप दिवसांनी वर्षांनी मला असं अनुभवायला मिळालं की एका सिंगल कंपोजरनी कंपोज केलेली सगळी गाणी एका सिनेमात असणं हे हल्ली घडत नाही. हल्ली बऱ्याच वेळेला एक गाणं ह्याला दिलं, एक गाणं ह्याला दिलं, अशा पद्धतीने गाणी डिस्ट्रीब्यूट केलेली असतात. सो कुठेतरी ना त्याच्यात एक म्हणजे त्या त्या सगळ्या ह्याच्यात एका वाक्यता नसते त्या सगळ्या ट्रॅक मध्ये, असं कधीतरी वाटतं. कारण एकाचा झोन वेगळा असेल, दुसऱ्याचा अजून काय हा, त्यामुळे ती कधीतरी मला असं खूप ऐकताना डिस्कनेक्टेड वाटतात. आणि पण ह्याच्यात तसं नाहीये. एका कंपोजरनी केली असल्यामुळे ना एका फ्लो मध्ये ती असलेली गाणी आहेत आणि ते खूप अप्रतिम झाली आहेत. त्यामुळे त्याच्यावर काम करताना आम्हाला खूप मजा आली. आणि ही सिझलिंग केमिस्ट्री बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्राजक्ता, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. विनोदी अभिनेत्री म्हणून मिळालेला नुकताच मिळालेला पुरस्कार असेल, आता थांबायचं नाही याचं यश असेल, या सगळ्यात आता नव्या चित्रपटाचं प्रमोशन करते. काय सध्याच्या भावना तुला व्यक्त कराव्याशा वाटतंय? अरे खूप छान वाटतंय. कारण चित्रपट करताना मला काही कुठल्याही कलाकाराला असं वाटतं की तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे तो नुसता चित्रीकरण होऊन थांबलाय तर त्यात काही मजा नसते. आणि सध्या आता थांबायचं नाही चालू आहे हा महिना तू तर ठरवलेलं आहे आता थांबायचं नाही, कारण बॅक टू बॅक आपण भेटतोय विविध चित्रपटांच्या निमित्तानं. या महिन्यात हॅट्रिक झाली, 3 अवॉर्ड घेतलेले, हॅट्रिक झाली. Yes. तर छान आहे हा महिना. म्हणजे आता थांबायचं नाही चालू आहे अजून, चित्रपटगृहांमध्ये आवडतोय लोकांना. आणि एका वेगळ्या पद्धतीचा, त्यापेक्षा खूप वेगळा सिनेमा 30 तारखेला येतोय. तर 2 वेगळ्या रूपांमध्ये मला एका महिन्यात लोकांना पाहायला मिळते. माझ्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला करायलाही मजा येते विविध भूमिका, आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या तर तो आनंद अधिक असतो असं मला वाटतं. तर मी खुश आहे खूप. मी खूप घेऊन आलाय माझ्यासाठी असं मला वाटतं. या चित्रपटाचं कॅरेक्टर काय एक्सप्लोअर केलं त्याच्यात? गोड आहे. बायको असते तशी ती बायको आहे. पण ती जरा भोळी आहे. ती लोकांवर विश्वास ठेवणारी आहे. तिचं नवऱ्यावर प्रेम आहे, काळजी आहे, कुटुंबाला बांधून ठेवणारी आहे. पण तरी ती थोडीशी मॅड आहे आणि तिच्या काही विचित्र सवयी आहेत. त्यामुळे त्या सवयींमुळे चित्रपटात एक गंमत आलेली आहे. तर असं छान कॅरेक्टर आहे. आजूबाजूला आपल्या जशा बायका असतात तशी ती बायको आहे. त्यामुळे अनेक बायका रिलेट करतील तिला असं मला वाटतंय. रिलेटेबल कॅरेक्टर. अगदी अगदी. तमन्ना, मराठीत काम करून कसं वाटलंय तुला? मी ऍक्च्युली महाराष्ट्रीयन आहे, पण माझं मराठी थोडंसं म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदा मी काम केलंय. पहिले ह्याच्या आधी अल्बम सॉंग्स होते, तर त्याच्यामध्ये काही एवढं हे फारसं असं काही मेहनत अशी नसते. पिक्चर मध्ये असते, कारण तू त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट केलं हे हो लगेचच. असते, मूवी मध्ये असते मराठीमध्ये. आणि त्याच्यामध्ये ह्यांचे जेव्हा मराठी बघितले, जसं की प्राजक्ताचं मराठी, त्याला मला 2 जन्म लागतील मराठी तेवढं शिकायला. वा. तू सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करते ते बघून. नाही आहे ते आहे. हा. बाकी काही नाही. म्हणजे मूव्हीमध्ये काही कुठे प्रॉब्लेम नाही आला. सगळ्यांबरोबर काम करताना एवढं छान वाटलं. म्हणजे हे ऑलरेडी ह्यांनी इतके काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करताना ना मला असं वाटलं नाही की म्हणजे कुठे डिफिकल्टी नाही आली. राईट. की म्हणजे मला पण माझं सहज सोपं, म्हणजे 1 टेक 2 टेक मध्ये झालेलं आहे काम. त्याच्यामुळे पिक्चर पण आमचा 17 डेज मध्ये आटपलेला आहे. म्हणजे दॅट इज पहिला मला वाटते मूवी असेल असा की जो 17 दिवसामध्ये 2 hours 20 minutesचा मूवी 17 डेज मध्ये कम्प्लीट झालेला आहे. आणि त्याचा पूर्ण म्हणजे आम्ही हे स्वरूपलाच देते, कारण त्यांनी पोस्ट प्रोडक्शन पण 4 months मध्ये कम्प्लीट करून मूवी आम्ही ऑन फ्लोर येतोय इथे म्हणजे रिलीजला. शेवटच्या गोष्टी निर्माती म्हणून बोलल्यास तू. म्हणजे मी ओव्हरऑल सगळंच सांगितलं की बाबा हा, या अगदी. मूवीच्या मते हे काहीतरी डिफरंट होतं की बाबा पण हॅन्डसम हंक सौरभ सोबत केमिस्ट्री वगैरे आम्ही रोमॅन्स बघतोय, ते कसा राहिला अनुभव, त्याबद्दलही सांग प्लीज. आता मला तर एक आहे की बाबा आपल्याला एक कॅरेक्टर दिलंय, तर माझी सवय आहे की मी त्या कॅरेक्टर मध्ये जाते आणि मग त्याच्यानंतर मी त्या कॅरेक्टर मध्ये झाल्यानंतरच बाहेर येते. त्याच्यामुळे मी फुल टाइम त्या कॅरेक्टर मध्ये होती. तर माझ्या पुढे जो कोण आर्टिस्ट असेल त्याच्याबरोबर परफॉर्म करायची मला सवयच आहे. की आज सौरभ आहे, उद्या माझ्या साऊथचे कोण रवी तेजा असेल, कोणी असेल. सो आय एम कम्फर्टेबल विथ एव्हरीवन. फक्त एवढंच की बाबा समोरचा माणूस आपल्याला तेवढा म्हणजे ही इज ऑल्सो गुड ऍक्टर, की 1 टेक आर्टिस्ट आहे तो पण. तर त्याच्यामुळे मला पण काम करताना काही प्रॉब्लेम झालेला नाही अजिबात. आणि सगळ्यांनीच खूप छान सपोर्ट केलेला आहे. इवन दीपाली, प्राजक्ता,
हे लोक पण म्हणजे कामाच्या हिशोबाने तुम्ही आता बघितलं तर मला असं वाटतं की नेक्स्ट टाइमला पण ह्यांच्यावर परत काम करायला मला खरंच खूप मजा येईल. आणि तेव्हा निर्माती म्हणून तू चित्रपट घेऊन येशील असं वाटतं हो मला. हो. ते पण मला ऍज अ निर्माती पण मला थांबायचं नाहीये. अरे सुपर. म्हणजे आम्हाला आगामी काळात आणखीन तुमच्याकडनं मराठी चित्रपट हो, आलेला माझं अपेक्षित. ऍक्च्युली आता वर्किंग चालू आहे एका हॉरर कॉमेडीवरती. ती पण हम्म. खूप सुपर स्टोरी आहे, ज्याचा आम्ही कुठेतरी अनाउन्समेंट आता नेक्स्ट मंथला वगैरे करू. ओके. हम्म. साऊथ मध्ये काय केलेलं मी आहेस साऊथ मध्ये त्याबद्दल थोडं. डिवोशनल वगैरे केलेले आहेत ते. आणि तो कसा आणि राहिलाय अनुभव तुझा तिथे आणि आता तू मराठीत करत तिथे असताना? म्हणजे तिथे मला त्यांची लँग्वेज तर येत नाही, त्याच्यामुळे माझं तिथे म्हणजे असं फोटोशूट्स आणि असं सगळं असते. बाकी त्याच्यामध्ये अनुभव असं तिथे मला असं एवढा प्रॉब्लेम येत नाही. इथे मराठीचं थोडंसं माझं होतं की मराठीची माझी थोडीशी बोंब, म्हणजे ह्यांचं एवढं मराठी माझं फ्लुएंट नाहीये. पण ओके. आता मी ह्या पिक्चर नंतर तेवढं फ्लुएंट बोलायला लागलीये आणि शिकलीये मी. हो, जाणवत आहे मला म्हणजे हा, प्रभाव जो म्हणजे काय. हा म्हणजे ह्या लोकांच्या हिशोबाने मी एक इम्पोर्टेड कॅरेक्टर आहे, कुठून तरी इम्पोर्ट केलेलं आहे. बर. पण अगदीच ते महत्वपूर्ण ठरेल तुम्हाला सगळ्यांचे कॅरेक्टर्स बघणं. हा. पण सध्या आपण बघतोय मराठीतले जे काही आता थांबायचं नाहीचं उदाहरण असेल प्राजक्ता, की जे काही चित्रपट प्रदर्शित झाले खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. पुन्हा एकदा असं म्हणूया, कुठे एक काळ होता काही महिने मराठी थिएटर्समध्ये किंवा चित्रपट बघणं आता ज्या पद्धतीचं वातावरण आहे, गुलकन सारखा चित्रपट असेल तुमचा, आता थांबायचं नाही, देव माणूस, या सगळ्या चित्रपटांना चांगला मिळणारा रिस्पॉन्स. आणि तुम्ही जेव्हा थिएटर व्हिजिट करताय तेव्हा प्रेक्षक येऊन सांगतायत त्यांना आवडतंय, बघायचं आहे अशा पद्धतीचं कॉन्टेंट. काय काय रिॲक्शन्स मिळतात जे ऑडियन्स तुम्ही इंटरॅक्ट करताय? आवडतोय खूप चित्रपट. आणि आता थांबायचं नाही बद्दल म्हणशील तर लोक असं चळवळीसारखा चित्रपट उचलून घेतलाय लोकांनी. लोकांना जबाबदारी वाटतेय की तो जाऊन पाहावा आणि त्याच्याबद्दल बोलावा आणि तो लोकांपर्यंत पोहोचावा. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही त्यांना आवडणारं दिलं तर ते घरातून उठून थिएटर पर्यंत येतात. म्हणजे दरवेळेला तुम्ही प्रेक्षकांवर सगळं लादण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं काही चित्रपटांचा तू अनुभव घेतलास तर लोक लांबून लांबून लांबच्या थिएटरमध्ये जाऊन पण थिएटरमध्ये पाहतायत. म्हणजे तुम्ही त्यांना चांगलं द्या, ते येतील. ह्या दोन्ही बाजूच्या जबाबदाऱ्या आहेत. ह्या कुठल्याही निर्मितीवर आणि प्रेक्षकांवर, ह्या दोघांवर समान विभागलेल्या जबाबदाऱ्या आहेत. ह्या कुठल्याही एका माणसाची जबाबदारी नाहीये ही. अगदी. पण तुम्ही छान दिलं तर ते नक्की येणार असं असं मला वाटतं. आणि मला आता जे काही तुला चित्र दिसतंय ते खूप आश्वासक आहे. आणि माझा चित्रपट आहे म्हणून नाही, मला असं वाटतं कुणाचाही चित्रपट असेल तरी तो व्यवसायाच्या दृष्टीने चालणं गरजेचं आहे. कारण जर असे चित्रपट चालले तर अशा चित्रपटांची निर्मिती होणार आहे. म्हणजे विशेष सर्कल आहे ना हे झालं तर ते होणार आहे. तर मला असं वाटतं ज्या पद्धतीचे चित्रपट चालणार त्या पद्धतीची चित्रपट निर्मिती होणार. आणि चित्रपट चालले तर नवीन निर्माते धजावतील की आम्ही चित्रपट करू, किंवा एक चित्रपट केलेले निर्मात्यांना पुढचा चित्रपट करावासा वाटेल. अगदीच अगदीच. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असलेल्या आहेत मला असं वाटतं. सौरभ, म्हणजे तुझ्याकडे व्हेरिएशन जे आहे, मग तू एकीकडे नथुराम गोडसेही करतो, सावरकरही करतो, मग अशा पद्धतीच्या भूमिकाही करतो, ज्या पद्धतीचं परफेक्शन आम्ही बघतोय तुझ्याकडनं. पण तुझ्यासाठी काय असतं विशेष करून तो ट्रान्झिशन मला जाणून घ्यायचं, जेव्हा नथुरामही केलेला आहे आणि सावरकर हे जे काही ट्रान्झिशन आहे, कारण ते विचारांचंही आहे आणि व्यक्तिमत्वाचंही आहे. कुठेतरी ना मला जेव्हा मी रिअल लाईफ कॅरेक्टर्स करतो, ज्या व्यक्ती जगलेल्या आहेत, ज्यांना लोकांनी पाहिलेलं आहे, ज्यांचे विचार लोकांनी अनुभवलेले आहेत, ती कॅरेक्टर्स करताना मला स्वतःला एक सवय आहे की मला त्यांचा अभ्यास करायला खूप आवडतं. आणि अशा पद्धतीची कॅरेक्टर्स करायला, मला पोर्ट्रे करायला पर्सनली खूप आवडतं. कारण त्याच्यात तुम्हाला त्यांचे विचार ऍक्च्युली जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल अभ्यास करायला लागता तेव्हा त्या अँगलनी पण, त्यांच्या अँगलनी पण तुम्ही विचार करता. आणि समोरचा जेव्हा ऐकतो त्यांचे विचार तेव्हा त्याचा विचार काय असेल याने तुम्हाला त्यांना स्टडी करता येतं. आणि ते करायला मला मनापासून आवडतं. त्यामुळे ती प्रोसेस मला आवडत असल्यामुळे तीही कॅरेक्टर करण्यात मला मजा येते. आणि काही आता फिक्शनल कॅरेक्टर असलं की यू आर ॲट पीस, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता की या कॅरेक्टरला तुम्हाला डेव्हलप कसं करायचंय. सो तिथे मग तुम्हाला अशी लिमिट नसते. पण डायरेक्टर आणि लेखकांनी जर तुम्हाला एखादी लिमिट घालून दिली असेल की या रेषेच्या पलीकडे जायचं नाही किंवा या रेषेच्या अलीकडे यायचं नाही, त्याच्यात तुम्ही खूप एक्सप्लोअर करू शकता. आणि त्या प्रोसेसची पण मजा आहे. त्यामुळे मला हे करायला, मुळात मला या गोष्टी करायला आवडत असल्यामुळे ऑब्झर्वेशन, आणि मी कुठलाही वर्कशॉप, कुठलाही क्लास
करून मी अभिनेता न झालेला असल्यामुळे मी जे काही शिकलोय ते लोकांना बघून आणि स्वतः थिएटर करून 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 शिकलोय. त्यामुळे त्या प्रोसेसचा मला खूप अनुभव आहे आणि ते प्रोसेस माझ्या आवडीची गोष्ट आहे आणि त्यामुळे मला हे करायला आवडतं आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीच्या भूमिका एक्सप्लोअर करायला मला कधीच असं वाटत नाही की हे करू नये किंवा हे करायला पाहिजे. त्यामुळे मी सगळं करू शकतो. पण तुला असं वाटतं सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना त्याचं यश मिळत गेलं, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सगळ्या, पण त्याची पोचपावती अजून मिळालेली नाही असं जाणवतं तुला? हो, हो. 100% जाणवतं. कारण एक तर कधी-कधी काय प्रॉब्लेम होतो, की तुम्ही काही सर्टन सर्कलमधला जर नसाल, भाग नसाल एका, आपल्याकडे सॅडली ही गोष्ट मी पुन्हा-पुन्हा बोलत गेलोय, की आपल्याकडे अजूनही कंपनीजमध्ये जसं काम चालतं. माझ्या कंपनीचीही 10 लोकं आहेत, माझ्या कंपनीचीही 10 लोकं आहेत. त्या पद्धतीने आपल्याकडे चित्रपटांमध्येही काम चालतं. सो मला जे वाटतं त्याप्रमाणे मराठीत कास्टिंग हा प्रकार खूप रेअरली घडतो, जो आत्ता मला सिरियसली आता थांबायचं नाहीच्या बाबतीत बघायला मिळाला, की तिथे प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करून त्या दृष्टीने कास्टिंग केलं गेलंय. असं नाहीये की माझ्याकडे माझे 4 मित्र आहेत त्यांना घेऊन मी सिनेमा केला. या पद्धतीने जो आपल्याकडे पॅटर्ननी अनेक वर्ष सिनेमा केला जातोय तो लकीली या आणि मग तुम्हाला हे छातीठोकपणे सांगता येतं, की तुम्ही जर पॅशनेटली एका पद्धतीने एका एका गोष्टीचा विचार करून कॅरेक्टरायझेशनचा विचार करून जर एखादी गोष्ट केली, एखादी फिल्म लोकांसमोर आणली, तर लोकही ती उचलून धरतात. मग तिथे तुमची बजेट्स डोंट मॅटर. नाहीतर आपण बघितलं की 600 कोटीच्या फिल्मचं काही होत नाही, पण जिथे अगदी छोट्या बजेटमध्ये केलेल्या उत्तम फिल्म्स पण लोकांनी डोक्यावर उचलून धरलेल्या आहेत. असं पण झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं ती पावती पण कसं आहे ना, मी ह्याही गोष्टीवर विश्वास ठेवतो, की तुम्ही जर सिन्सिअरली काम करत असाल, तुम्ही जर पॅशनेटली काम करत असाल, तर तुमची ही वेळ कधीतरी येते आणि काय थोडा वेळ लागेल. काही लोकांना यश आधी मिळतं, काही लोकांना थोडंसं उशिरा मिळतं. ते कदाचित आपलं अजून यायचं असेल. पण हा मला आवर्जून सांगावं प्राजक्ता असे सौरभ वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर वी हॅव मला असं वाटतं, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही इतके वर्ष काम करतायत व्हेरिएशन मध्ये, प्राजक्ताचं विनोदी ह्याच्यात सुरुवातीचं असेल आणि आता ज्या पद्धतीने ती एक्सप्लोअर करते ते बघून खूप छान वाटतं. प्राजक्ता तुझ्याकडनंही जाणून घ्या, तुलाही असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता होत आहेत सातत्याने, पण हे सगळं घडण्यात थोडा उशीर झाला? हे बघ, मी आले तेव्हा माझ्या डोक्यात एक फिक्स होतं की माझा बाप प्रोड्युसर नाही. त्यामुळे मला काही कोणी हातात आणून भूमिका देणार नाही किंवा विचारणार नाही की तुला काय करायचंय, तुला ही करायची की नाही करायची. माझ्या हातात कुठली गोष्ट होती, जी भूमिका आपल्याकडे आली ती चोख करणं. मग ती फिल्म कशी असो, ती सिरियल कशी असो, ती चालतीये नाही चालतीये, आजूबाजूचे लोक काय करतायत, मी प्राप्त परिस्थितीत उत्तम काम करायचं असं ठरवलं होतं. आजूबाजूच्या घटकांचा, घटनेचा, गोष्टींचा फार आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. आणि या पद्धतीने मी सातत्याने काम करत राहिले सगळ्या माध्यमातून. नाटक केलं, चित्रपट केले, काय म्हणतात टेलिव्हिजन करत होते. त्यामुळे सातत्याने काम करत राहणं एवढंच माझ्या हातात होतं आणि ते काम करत असताना आपण आपले 100% देऊयात हे मला माहिती होतं. तर ते कधीतरी लोकांपर्यंत पोहोचतं आणि पुरस्कार आत्ता मिळत असतील, पण लोकांचं प्रेम मला फार पूर्वीपासून मिळतंय. तर त्या बाबतीत मला तेही यशच वाटतं. म्हणजे यश तुम्ही कसं मोजता आणि यशाकडे तुम्ही कसं बघता ह्यावर अवलंबून असतं ना. माझ्या लेखी माझ्याकडे काम आहे, ते लोकांपर्यंत पोहोचतंय, ते आवडतंय, त्याची पोचपावती मला मिळतीये आणि त्या कामामुळे मी आनंदी आहे. मुळात मी असं काम करते आहे, अशा व्यवसायात आहे जो मला आनंद देतोय. असं किती लोकांना मिळतं. तर मला माझ्या आवडीचं काम व्यवसाय म्हणून करता येतंय, मी ते अफोर्ड करू शकते आयुष्यात, हे पण मला खूप वाटतं अगं. त्यामुळे माझा दृष्टिकोन हा कायम चांगल्या गोष्टींकडे बघण्याचा असतो. बाकी ज्या येतात त्या मी झटकून टाकते, त्यांना फार महत्व देत नाही, त्यात मी रमतही नाही. त्यामुळे मी आनंदी असते. त्यामुळे मला त्याची काही खंत नाहीये. आणि हे असणार आहे. आणि एका पॉइंट नंतर अगं हल्ली सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या सगळं लक्षात येतं. आता काही पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आणि प्रेक्षकही चाणाक्ष झालेत, चोखंदळ झालेत, त्यांनाही आजूबाजूच्या गोष्टी कळतात. तर कोण किती काम करतंय, कोण खरंच कामामुळे प्रसिद्ध आहे का, कोण फक्त प्रसिद्धीमुळे प्रसिद्ध आहे का, कोण आपल्याला स्वतःला रोज प्रसिद्ध करून घेतंय म्हणून प्रसिद्ध आहे का. वा, हे जे काय व्हेरिएशन तर या गोष्टी प्रेक्षकांच्या सहज लक्षात येतात. त्यामुळे मी काय म्हणते, प्रेक्षक हुशार आहे, आपण त्यांना गृहीत नको धरूयात. नक्कीच. आणि खरं सांगू का की
एक बाहुली मिळाल्यानंतर तुम्हाला ते अप्रिसिएशन मिळणं, त्यापेक्षा मला माझा चित्रपट किंवा माझं नाटक समोरचा प्रेक्षक 300 रुपये खर्च करून तिथे येऊन बघतोय, हे अप्रिसिएशन आमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त मोठं आहे. कारण बाहुल्या कशा मॅनेज करता येतात ते काय आता त्याच्यात काही फार काय म्हणजे प्रेक्षकांनाही सांगायची गरज नाही. त्यांनाही हल्ली ते अवॉर्ड फंक्शन बघत का देत लोक बरेच वेळेला, त्याचं कारण पण ते असतं. पण मी नेहमी तेच म्हणतो की हा विचार जर त्या पॅशनेटली तुम्ही जर केलेला असेल ना, आणि जर तिथे माणूस आला तुमच्यासाठी 300 रुपये खर्च करून त्याच्या फॅमिलीला घेऊन परत तिथे खाण्यावर अजून 1500 रुपये खर्च करायला जर माणूस येत असेल, तर दॅट मीन्स दॅट यू आर डुईंग समथिंग. आणि जेव्हा इट प्रूव्स की आता स्वरूपला मी का आठवलं असेल, तर ह्याचं कारणच हे आहे की कुठेतरी हे माहिती असतं ना की अरे हा माणूस काम करतोय, याचं काम बघायला लोक येऊ शकतात, तरच तुम्ही कास्ट होता, नाही तर तुम्ही होत नाही. आणि त्यामुळे काय झालंय की माझा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनचा असा आहे की मी अनेक नवीन दिग्दर्शकांबरोबर, अनेक नवीन टीम्स बरोबर काम केलंय. पण मी आत्तापर्यंत म्हणजे रादर दिस इज अबाउट मराठीतलं नाटक जर सोडलं तर मराठी फिल्म्सच्या बाबतीत मी कुठल्याच एस्टॅब्लिश डिरेक्टर्स आणि प्रोडक्शन हाऊसेस बरोबर काम केलेलं नाही. कारण काही असतील, त्यांच्या कास्टिंग बद्दल त्यांचे काही विचार असू शकतात, पण मला वाटतं त्याचा बेसिक सगळं इथे आहे की मी म्हणलं तसं की बऱ्याच वेळेला टीम्स मध्ये कामं चालतात आणि कम्फर्ट झोन असतो, म्हणजे तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न पण आहे, पण असं आहे. आणि हल्ली फॉलोअर्स बघून कास्टिंग होतं खूपदा. तर हे तर मला म्हणजे विशेषच वाटतं. मग 1 मिलियन आणि बिलियन मध्ये असलेले फॉलोअर्स तिकीट काढून फिल्मला का नाही येत? मग त्याच्या निम्मे तर लोकांनी फिल्म बघितली पाहिजे ना ग तुमची, किंवा काम बघितलं पाहिजे ना. तर ही माध्यमं वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक माध्यमांची गरज वेगवेगळी आहे. हे जरा आपल्याकडे लक्षात कधी येणार माहित नाही. प्रत्येक माध्यमाचं महत्व तितकंच आहे. म्हणजे तू जे माध्यमात काम करतेयस, मी ज्या माध्यमात काम करतेय, इन्फ्लुएन्सर ज्या माध्यमात काम करतायत किंवा निवेदक आहेत, ही सगळी माध्यमं वेगळी आहेत. तर आता जी ह्या माध्यमांची सरमिसळ करणं चालू आहे ना, ते जरा मला धोकादायक वाटतं पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी. कारण काय म्हणतात, हा शिकून येणारा व्यवसाय नसला तरी हा खूप सिरियस बिझनेस आहे. मी आता काहीच करत नाहीये, तर मी ऍक्टिंग करून बघूयात, मला हे फार गंभीर, धोकादायक आणि मला ह्याचा राग येतो. मी आता काही वर्ष काहीतरी केलंय आणि मग मला असं वाटतं दिसावं आणि मग मी ऍक्टिंग करते. मी लहानपणी एक मिक्सर दुरुस्त केला होता म्हणून तुम्हाला इंजिनियर म्हणून कोणी ठेवणार आहे का? तर मी कधीतरी दुसरीत असताना वेशभूषा स्पर्धा केली होती आणि तिथे मला पहिला नंबर मिळाला होता. त्या म्हणजे क्लिशे आहे, पण मला फोन झाले तसे. मी जरा 4 महिने भारतात येतेय, काहीतरी ऍक्टिंग रिलेटेड काय असेल तर सांग ना. म्हणजे अरे बापरे, म्हणजे हे खूप सोपं करून ठेवलंय लोकांनी, किंवा हे करणं खूप सोपं आहे असं दाखवलं जाते, तर ते तसं नाहीये. मी 3 माध्यम म्हणाले, काय म्हणतात, दूरदर्शन, नाटक करणं, चित्रपट करणं, अगदी म्युझिक व्हिडिओ, गाणी करणं, ह्या सगळ्या माध्यमात केली जाणारी कामं पण वेगळी आहेत आणि तिथली तांत्रिक अंग पण वेगळी आहेत. त्यात खूप छोटे छोटे फरक आहेत, पण फरक आहेत आणि ते तुम्हाला काम करून करूनच कळतात. आणि एक महत्वाचा मुद्दा तू या निमित्तानं तू सोशल मीडियाचाही उल्लेख केलास की फॉलोअर्स बघून ज्या पद्धतीनं आता ते गोष्टी होत आहेत, खूप गंभीर आहेत. मला गंभीर वाटतात. मला त्याचा राग येतो किंवा आनंद होतो किंवा असं होण्यापेक्षा मला त्या गंभीर वाटतात पुढच्या गोष्टींसाठी. सौरभ, तुझ्याकडे येते, कारण सौरभला बघितल्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कलावंत ढोल ताशा पथक, ज्याचं आपण विविध मिरवणुकीमध्ये पुण्यात आणि हे सगळं आम्ही बघतो. तुमची सगळी टीम कमाल करते सगळ्या गोष्टी, पण आणखीन एक त्याचा एक नवा टप्पा तू सुरू करतो, त्याविषयी थोडक्यात जर आम्हाला सांगितलं. कलावंत ढोल ताशा पथक लोकांना खूप आवडतं, आम्हालाही त्याच्यात सहभागी होऊन आम्हाला तिथे वादन करायला खूप आवडतं. पण मग आम्ही विचार केला की आता 12 वर्ष आम्ही ते करतोय, तर त्यानंतर आम्हाला ढोल ताशा पथकाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायची इच्छा होती. त्यामुळे आम्ही कलावंत ट्रस्ट निर्माण केलं आणि त्याच्या अंडर आता आम्ही सोशल आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज काही सुरू करतोय. तर त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी या 17 तारखेपासून आम्ही करतोय, ती म्हणजे कलावंत द लिट सेशन्स. म्हणजे पुण्या संदर्भात, महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं असेल तर व्याख्यानमाला खूप
आवडीच्या लोकांच्या अनेक वर्ष होत्या. हो. पण व्याख्यानमालांच्या बाबतीतली गोष्ट अशी आता घडायला लागली आहे की व्याख्यानमालांना येणारा जो एज ग्रुप आहे तो 60च्या वरचा आणि तरुणांनी त्याच्याकडे साधारण पाठ फिरवली. पण मी माझ्या शाळेत असताना अनुभवलं होतं की माझे आजोबा बाबा मला अनेक व्याख्यानमालांना घेऊन जायचे आणि तिथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळायच्या. वक्ते खूप इंटरेस्टिंग असायचे. सो आम्ही विचार केला की कुठेतरी व्याख्यानमालेचं ते स्वरूप आपण तरुणांसाठी मॉडिफाय करून जर जास्त चांगल्या पद्धतीने घेऊन आलो तर कसं वाटेल. सो हा आमचा पहिला एक्सपेरिमेंट आहे द लिट सेशन्स. त्याचा सीझन 1 आम्ही या 17 तारखेपासून करतोय. सो तरुणांना अट्रॅक्ट करतील असे विषय जे आपण पॉडकास्टवर बघतो, अनेक व्हिडिओजमध्ये बघतो. पण मला पर्सनली असं वाटतं, सगळ्या टीमलाच असं वाटतं की पॉडकास्टमध्ये ज्या पद्धतीने इंटरव्ह्यूज तुमच्या समोर येतात, एक तर ते एडिटेड असतात. अनेक गोष्टी कदाचित तुम्हाला क्रॉस चेक पण नाही करतायत की ह्या स्पीकरची ऑथेंटिसिटी काय आहे, त्याच्या कॉन्टेंटची ऑथेंटिसिटी काय आहे. प्लस तुमच्या मनातल्या शंका तुम्ही त्यांना नाही विचारू शकत. सो आम्ही या पद्धतीने डिझाईन केले की दोज आर लाईक इंटरॅक्टिव्ह सेशन्स, साधारण इंटरॅक्टिव्ह पॉडकास्ट, लाईव्ह पॉडकास्ट, जिथे लोक समोर बसलेला प्रेक्षक हा त्याच्यात इंटरॅक्ट करू शकतो, त्यांना प्रश्न विचारू शकतो. सो या पद्धतीची सेशन्स आम्ही प्लॅन केलेत. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स आहेत. ओपनिंग विथ सायबर सिक्युरिटीवर ओंकार गंधे नावाचे एक्सपर्ट आहेत, यंग आहे, नाशिक कडून आहेत ते. तर ते त्यांच्या सेशननी सुरुवात होईल आणि अनेक उत्तम विषय आहेत. 12 विषय या पहिल्या सीझनला आम्ही करतोय आणि सो दिस इज आवर फर्स्ट अटेम्प्ट. सगळ्यांना मी म्हणेन की तुम्ही डेफिनेटली या. आणि आमची साधारण टॅगलाईन त्याच्यासाठी आम्ही हीच करतोय की तुमची उपस्थिती आमच्यासाठी बहुमूल्य आहे, त्यामुळे इथे प्रवेश विनामूल्य आहे. सो असा आमचा प्रयत्न आहे. येस येस नक्कीच येस. प्रेक्षक आवर्जून येतील. आणि अजून 2 ऍक्टिव्हिटीज या वर्षात प्लॅन करतो. एक म्हणजे कलावंत करंडक, की जे फक्त महानगरपालिकेतल्या शाळेतल्या मुलांसाठी म्हणून एकांकिका स्पर्धा आम्ही आयोजित करतोय, कारण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. सो आम्हाला ते करायची मनापासून इच्छा आहे. आणि त्या स्पर्धेदरम्यान त्या मुलांसाठी म्हणून वेगवेगळ्या इंडस्ट्री एक्सपर्ट्सची लेक्चर्स असतील, वर्कशॉप्स असतील आणि एक कलावंत नागरिक गौरव पुरस्कार करतोय. त्याचा फॉर्मॅट अजून वेगळा आहे, तो मी कधीतरी नक्की म्हणजे सांगेन. कलावंत उंच शेप घेताना दिसतंय आता, ते ऐकून छान वाटलं मला. पण निमित्त म्हणजे वाघाचे पंजे. पण तुझ्याकडनं जाणून घेईल की काय बेस्ट पार्ट काय वाटतो या चित्रपटाचा, जो प्रेक्षकांना आवडू शकतोय? ह्या फिल्मचा बेस्ट पार्ट म्हणजे ही फिल्म पूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट आहे आणि कॉमेडी आहे, पूर्ण धमाल आहे. पण ह्या कॉमेडीमधनं आम्ही एक सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय. आता त्याची एक डार्क साईड पण आहे, ती तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल. पॅकेजिंग आम्ही पूर्ण कलरफुल केलंय, कॉमेडी केलंय, सगळं केलंय. पण फिल्म बघण्यासाठी तुम्ही का जावं, त्या फिल्मची डार्क साईड, जो सोशल इश्यू आहे, तो बघण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन 30 तारखेला 30 मेला म्हणजे वाघाचे म्हणजे नक्की बघा. वा. तमन्ना, तुला काय वाटतं बेस्ट पार्ट या, आणि तुला काम करतानाही तो जाणवलाय चित्रपटात? ऍक्च्युली स्टोरी जी आहे ती आहे आमचे रायटर पोथोडकर म्हणून आहेत, सौरभ पोथोडकर, त्यांची स्टोरी होती. आणि स्टोरी ऐकून म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केले गेले. मग मी विचार केला की हे म्हणजे कॅरेक्टर असं काही एवढं पण डिफिकल्ट नव्हतं, इझी कॅरेक्टर, कारण एक कॉमेडी आणि ह्याच्यामध्ये होतं. पण त्याच्यामध्ये एक सोशल मेसेज होता, जो मी आता रिव्हील नाही करू शकत. तर एक फर्स्ट हाफ आहे तो फुल कॉमेडीमध्ये जातो. सेकंड हाफमध्ये पण कॉमेडी आहे, पण त्याच्यानंतर मग सेकंड हाफमध्ये तो पिक्चर एक टर्निंग पॉइंटला येतो, ज्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या आजच्या ह्याच्यामध्ये जे एक आई मुलीचं जे म्हणजे एक आई म्हणून आपली लहान मुलगी जरी असली ना, तरी तिला एक मुलीची आई असल्यावर जे तिला टेन्शन्स असतात, तर ते का असतात, आजच्या ह्याच्यामध्ये काय चाललंय, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं गेलंय. तर मी विचार केला की चला हा एक सोशल मेसेज पण आहे मूवीमध्ये, हे काहीतरी वेगळं आहे थोडंसं, तर म्हणून मी विचार केला की करूया ह्याच्यावर काम म्हणून. नक्कीच नक्कीच. अजून एक ह्याचा बेस्ट पार्ट असा आहे की संजय नवगिरे सरांनी जे स्क्रीन प्ले डायलॉग लिहिलेले आहेत, ह्या फिल्मचे स्क्रीन प्ले डायलॉग, स्टोरी सौरभ पाटोडकर म्हणून त्यांची आहे, कॉन्सेप्ट आहे त्यांची, पण ते स्क्रीन प्ले डायलॉगमध्ये संजय नवगिरे सरांनी जे फुलवलंय, संजय नवगिरे सरांनी जेवढ्या फिल्म्स केल्यात त्या खूप मस्तच आहेत, पण त्यातली ही त्यांची सगळ्यात बेस्ट फिल्म आहे. संजय नवगिरे सरांनी जो स्क्रीन प्ले डायलॉग म्हणजे एंडपर्यंत जे जातं, म्हणजे फिल्म कॉमेडी आहे, पण तो सस्पेन्स जो एंडपर्यंत राहिलाय कॉमेडीमधनं, तो खूप धमाल केलेला आहे. ते पण खूप, हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे या फिल्म मध्ये. ते संजय नवगिरेचा स्क्रीन प्ले डायलॉग बघण्यासाठी पण चित्रपटगृहात जा.
नक्कीच नक्कीच ते महत्वपूर्ण ठरेल हा चित्रपट ज्या पद्धतीने तुम्ही टीजर आणला आणि गाणी आणली ते बघणं महत्वाचं ठरते, तर त्यासाठी शुभेच्छाच. पण सध्याचं वातावरण आपण बघतो अगदीच आताचं जे युद्ध या सगळी परिस्थिती आपण बघतो त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून काश्मीरमध्ये झालेला पहलगाम अटॅक असेल त्याच्यानंतरची जी परिस्थिती ऑपरेशन सिंदूर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं आपल्या भारतीय लष्कराने यशस्वी कामगिरी बजावलेली आहे. एक कलाकार म्हणून सौरभ यावर काही व्यक्त करावं असं वाटतं की कारण आपण ज्या पद्धतीने बघतो पहलगाम नंतर एक भयावह दृश्य आपल्या समोर होतं, त्यानंतर भारतीय लष्कराने आणि भारताने घेतलेला ऑपरेशन सिंदूरचा पडाव. खूप वर्षांनी आपल्याला असे प्रधानमंत्री लाभलेत, असं केंद्रीय मंत्रिमंडळ लाभलंय की ज्यांनी ना एक स्टँड घेऊन, एक सर्टन स्टँड घेऊन दाखवलं की हा जुना भारत नाही जो सगळं कोणाचं काही ऐकून घेतो. त्यामुळे जेव्हा पहलगाममध्ये अटॅक झाला तेव्हा लगेच काही लोकांनी हे अशा वल्गना करायला सुरुवात केली होती की हा आता काय करणार, आता काय बोलणी करतील आणि शांत बसतील, काय करून दाखवणार आहेत. आणि एक दिवस अचानक जी ऍक्शन घेण्यात आली त्यांनी अख्ख्या जगाचे डोळे उघडले की आता तो तो भारत राहिलेला नाही जो काहीही सहन करायचा. त्यामुळे कुठेतरी हे अमेझिंग आहे आणि आय एम रिअली प्राऊड टू बी अन इंडियन. आणि अक्षरशः म्हणजे माझ्या ओळखीतली आर्म फोर्सेस मधली अनेक लोक आहेत ज्यांना मी त्यांचं वर्षानुवर्ष ते कशा पद्धतीने काम करतात, काही वेळेला जेव्हा ते कोवर्ट ऑपरेशन्सवर एखाद्या ठिकाणी पोस्टेड असतात तेव्हा त्यांच्या स्वतःच्या पत्नीलाही माहीत नसतं की ते कुठे असतात. पण या गोष्टी ना लोकांसमोर कधी पोचत नाहीत. त्यामुळे इव्हन म्हणजे मगाशी आपण जे बोललो त्या लेट सेशन्समध्ये मी त्याच्यासाठी 2 तशी सेशन्स पण ठेवली आहेत की हे कळलं पाहिजे आपल्या लोकांपर्यंत. लकीली आणि आत्ता म्हणजे पहलगामचा अटॅक हा अत्यंत सॅड गोष्ट होती आणि ज्या पद्धतीने तिथे लोकांनी जे अनुभव घेतलेत, मला दुःख या गोष्टीचं झालं होतं तेव्हा की त्यांचे घेतलेले अनुभवही ट्विस्ट करून काही राजकीय नेत्यांनी लोकांसमोर मांडले. त्यांची वाक्य बदलून ज्या पद्धतीने प्रेझेंट केली गेली. पण त्याचा दुसरा आस्पेक्ट असा की ते सगळं होत असतानाही आपल्या प्रधानमंत्री आणि आपलं नेते मंडळ हे त्याच खंबीरपणे आपले आर्म फोर्सेस यांनी ज्या पद्धतीने रिटॅलिएट केलं, ज्या पद्धतीने ऍक्शन घेतली, मला नाही वाटत इतक्या आता नजीकच्या काळात कुठल्या देशाची हिंमत होईल आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची. आणि ज्या पद्धतीने त्या 2 लेडी ऑफिसर्सनी आपल्याला रिप्रेझेंट केलंय मीडिया समोर, हॅट्स ऑफ. म्हणजे आता कळतं की म्हणजे मला हे कुठे जवळच अजून छान वाटतं माहितीये, सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचा जेव्हा अनुवाद केला त्याच्यात त्यांनी सावरकरांनी नंतर हे लिहिलं होतं की जेव्हा रस्त्यातनं आपल्या देशातल्या तरुणी खाडखाड बूट वाजवत चालतील तेव्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही. ते आता आपल्याला होताना दिसतंय. आता जेव्हा मुली स्त्रिया रिप्रेझेंट करतात आपल्या आर्म फोर्सेसला, आपल्या रिटॅलिएशनला, आपल्या ऍक्शनला, तेव्हा देशाची खरी ताकद कळते आणि तेव्हा लोक पण मग खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहतात आणि आम्ही सगळेजण राहणार 100%. नक्कीच. कणखर नेतृत्वाची परंपरा आहे आपल्याकडे प्रेरणा, म्हणजे ती इंदिरा गांधींपासून आहे. मागे आपण गेलो तर काय म्हणतात, आपल्याकडे कणखर नेतृत्व हे काही नवीन नाही आहे, त्याची परंपरा आहे. पण या सगळ्या परिस्थितीत लोकांनी शांत राहायचं जे स्वीकारलं ते मला अधिक आवडलं. कारण हल्ला झाला ही खूप दुर्दैवी आणि खूप शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे, पण त्यात तिथल्या सामान्य नागरिकांचा काहीच दोष नव्हता. जसा उद्या आपल्याकडे काही झालं तर आपला सामान्य नागरिक भरडला जातोय, त्याचा काहीच दोष नाहीये त्यात. तर सामान्य नागरिकाने समोरच्याकडे काय म्हणतात, सहवेदनेची भावना ठेवून बघणं हे मला जास्त गरजेचं वाटतं. आणि अशा परिस्थितीत एकमेकांबद्दल शांत राहून डोकं स्थिर ठेवून विचार करणं हेही जास्त गरजेचं वाटतं. म्हणजे मला एक गांधीजींचं वाक्य कायम मी डोक्यात ठेवते की जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा तेव्हा मी पाहिलेलं आहे की फक्त प्रेम जिंकलेलं आहे. तुम्हाला आत्ता जर असं वाटत असेल की द्वेष जिंकला आहे तर ते खूप तात्पुरतं असतं. हुकुमशहा तेवढ्यापुरते मर्यादित राहतात, त्यांचा इतिहास होत नाही. नावं त्यांचीच घेतली जातात ज्यांनी काहीतरी ठामपणे केलेलं असतं आणि प्रेमाने एकमेकांना जवळ केलेलं असतं. तर माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे, माझा माणसावर प्रचंड विश्वास आहे आणि माणसा माणसात भेद करणारा काहीच आणि कोणीच मला कधीच आवडू शकत नाही. नक्कीच. सध्या युद्धविरामाची परिस्थिती आहे आणि मला वाटतं हे महत्वपूर्ण आहे सध्याच्या शांततेमध्ये. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय या चित्रपटाबद्दलही
ते बघणं महत्वाचं ठरेल या चित्रपटामध्ये. तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळतीलच, तेव्हा ते बघणं महत्वाचं ठरेल. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण नक्की 30 तारखेला तुमच्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पहा, कारण तुम्ही ते तिथे पाहावेत म्हणून आम्ही निर्माण केलेले असतात. तर OTT वर यायची वाट बघू नका, चित्रपटगृहात जा सगळ्यांनी मिळून आणि चित्रपट पहा. खूप खूप शुभेच्छा.